तुम्हाला तुमचा पहिल्यांदा विमानाने केलेला प्रवास आठवतोय का? थोडासा घाबरवणारा, थोडासा कुतूहल निर्माण करणारा हा सगळा प्रवास होता. मला माझा पहिला विमानाचा प्रवास आठवतोय. अतिशय घाबरले होते आणि टेक ऑफ जेव्हा विमान घेत होतं तेव्हा मी डोळे बंद करून असं सीटला एकदम घट्ट धरून बसलेले. बरं, आपण पहिल्या विमान प्रवासाबद्दल नेमकं का बोलतोय? तर एका व्यक्तीचा पहिला विमानाने केलेला प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये त्याने असं काही केलंय की विमानाला टेक ऑफ घेताना चक्क थांबावं लागलं आणि 1 तास हे सगळा विमानाचा जो टेक ऑफ आहे तो लांबला गेला. नेमकं काय केलं असं या पठ्ठ्याने? नेमकं काय झालं त्यानंतर आणि त्याच्यावर नेमकी काय कारवाई झाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियांका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आता त्याचं झालं असं की पहिल्यांदाच या अजय तिवारी नावाच्या गृहस्थाचा विमानाचा प्रवास होता. वाराणसीच्या विमानतळावर 7:55 ची फ्लाईट होती आणि सगळं रेडी झालेलं, टेक ऑफची तयारी झालेली, केबिन क्रू सीट बेल्ट लावून सगळे प्रवासी रेडी. हा पठ्ठ्या देखील विमानात बसलेला होता आणि झालं काय की याचं सीट नेमकं एमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला आलं. मग यानं बघितलं की याच्या सीटच्या बाजूला एमर्जन्सी एक्झिट आहे. मग आता एमर्जन्सी एक्झिट नेमकं कसं काम करतं, ते उघडल्यावर नेमकं काय होतं हे सगळं त्याला कुतूहल निर्माण झालं आणि मग त्यामुळे त्याने विचार केला की उघडून बघूया का की नेमकं होतंय काय. आता कुतूहलाला तर काही म्हणजे औषधच नाहीये. मग त्यांनी हळूहळू करता करता ते एमर्जन्सी एक्झिटचा दरवाजा उघडला. चक्क त्यानं उघडला तर झालं काय, एक केबिन क्रूचे एक मेंबर होती, तिने ते बघितलं आणि धावत पळत ती पायलटकडे गेली सांगायला की असा असा प्रकार घडलाय. पायलटने तात्काळ टेक ऑफ घेण्याचा निर्णय रद्द केला आणि सगळे इंजिन हळूहळू बंद करत विमान परत त्याने विमानाची जी पार्किंग असते तिथे नेलं आणि त्यानंतर सगळी लगबग सुरू झाली. प्रवासी घाबरले, नेमकं काय झालंय, कारण की वारंवार विमानाचे अपघात घडतायत, त्यामुळे त्यांनाही कळत नव्हतं की नेमकं काय झालंय, नेमकं विमान का थांबलंय, परत का वळालंय विमान. मग आले सगळे सुरक्षा रक्षक, केबिन क्रू त्या अजय तिवारीकडे आले. त्याला म्हणाले की तू असं का केलं? तर मग तो इतका घाबरलेला होता, घामाघूम झालेला होता की त्याला कळालंच नाही की मी आता काय बोलू. तो उभा राहिला आणि घाबरत घाबरत म्हणाला की मला फक्त बघायचं होतं की काय होतं एमर्जन्सी एक्झिट उघडल्यावर. सगळ्या केबिन क्रूनी, सुरक्षा रक्षकांनी डोक्याला हातच मारून घेतला. मग काय झालं, सुरक्षा रक्षकांनी त्याला बसल्या जागेवरून उठवलं, त्याला आणखी काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर सगळ्या प्रवाशांना आधी केबिन क्रूनी शांत केलं की काहीही झालेलं नाहीये आणि लवकरच विमान टेक ऑफ घेईल. पण झालं असं की अजयला त्याच्या कुतूहलाची फार मोठी किंमत मोजावी लागली. कुतूहलाची किंमत किती मोठी असू शकते, तर संपूर्ण फ्लाईट तब्बल 1 तास लेट झाली टेक ऑफसाठी आणि अजयला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. विमान सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आणि असा हा अजयचा पहिला विमानाचा प्रवास त्याला आता आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. आयुष्यभरासाठी त्याला असं काही ते मेमरी आहे आता त्याची की तो कधीच विसरू शकणार नाही. ती अशाच अनेक लोकांच्या पहिल्या प्रवासाच्या काही आठवणी असतील, विमानाच्या असेल किंवा रेल्वेच्या असेल किंवा बसच्या असेल. कुठलाही तुमचा पहिला प्रवास जो तुम्ही एकट्याने केला असेल, कधी आई वडील सोबत नसतील, तुम्ही स्वतःहून प्रवास केला असेल, काय तुम्हाला वेगळे अनुभव आले, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, ही स्टोरी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा आणि अशाच अधिक भन्नाट व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.